पाहिजे, अन्यायावर तुटून पडली पाहिजे, याच्याकरता शिवसेनेचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि पाहता पाहता आता ही शिवसेना 70च्या वयामध्ये या ठिकाणी गेलेली आहे। चिखली मतदारसंघ हा बुलढाण्यापेक्षाही शिवसेनेचा ताकदवर मतदारसंघ त्या पहिल्या काळात होता। पहिल्या दंगलीमध्ये आपले 2 शिवसैनिक पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले होते, मला वाटते त्यापैकी खेडेकर आणि दुसरा त्याचा आठवत नाही मला, पण प्रचंड मोठी संघटना ही चिखलीची स्ट्रॉंग त्या काळात होती। पण दुर्दैवाने पुढे मतदारसंघ बीजेपीकडे गेला, रेखाताई आमदार झाल्यात आणि मग आपल्या कार्यकर्त्यांना वाटलं की आता इथं आपला मोठं करून काही फायदा नाही आणि हळूहळू पक्ष बीजेपी सोबत त्या ठिकाणी गेला। रेखाताईच्या 3 टर्ममध्ये कधीच सामान्य माणसाला लोकांना कधी काही त्रास झाला नाही, कधीच नाही। पण आताच्या काळामध्ये आम्ही जे पाहून राहिलो की मी पण आमदार आहे आणि महाराष्ट्राचा ताकदवर आमदार आहे, मी कशाला कधीच घाबरत नाही। पण आमच्या मतदारसंघात कोणी एक माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला म्हणून। आमची ताकद आम्ही गोरगरिबांना सपोर्ट करण्याकरता कार्यकर्त्यांना ताकदवर देण्याकरता माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात। एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल। माझ्या मतदारसंघात जवळपास असे काही कार्यकर्ते, मी उदाहरण सांगेन,